एम.एस. शिंदे यांनी 60च्या दशकात फिल्म एडिटिंगच्या करिअरला सुरुवात केली होती. प्रसिद्ध निर्माता जी.पी. सिप्पी यांच्या ब्रह्मचारी, सीता और गीता, शान, शोले, दूरदर्शनवरील लोकप्रिय शो बुनियाद याचं देखील एडिटिंग, तसंच सोहनी महिवाल, शक्ती, सागर, चमत्कार अशा चित्रपटांचं एडिटिंग देखील एम.एस. शिंदे यांनीच केलं होतं. 1995 मधील जमाना दिवाना हा चित्रपट एम.एस. शिंदे यांच्या करिअरचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ते फिल्म इंडस्ट्रीमधून रिटायर्ड झाले. खरं तर रिटायरमेंट नंतर एम.एस. शिंदे यांचं आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं. ते मुंबईच्या परेल विभागातील एका बिल्डिंगमध्ये त्यांच्या लहान मुलीसोबत, ज्यांचं नाव अचला आहे, त्यांच्यासोबत राहत होते. अचानक एके दिवशी त्यांची बिल्डिंग काही कारणास्तव कोसळली आणि तिथूनच एम.एस. शिंदे यांचं जीवन हालाखीचं होत गेलं. म्हातारपणात ते आजारी तर असायचेच, पण अचानक घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांना धारावीमधील एका झोपडीत राहावं लागलं. त्यांची लहान मुलगी अचला स्वतःचा छोटासा केकचा बिझनेस सांभाळत वडिलांची काळजी घेऊ लागली. मोठ्या मुलीही शक्य तेवढी मदत वेळोवेळी करत होत्या. एकदा त्यांनी मदतीसाठी फिल्म एडिटर्स असोसिएशनला पत्र लिहिलं होतं. त्यावेळी त्यांना 5,000 रुपयांची मदत करण्यात आली होती, पण त्यानंतर मात्र त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. त्यांना एकदा कोणीतरी विचारलं की तुम्ही मोठ्या कलाकारांकडे का मदत मागितली नाही. याचं उत्तर देताना शिंदे म्हणाले होते की कलाकार केवळ पैशांसाठीच काम करतात. ते दुसऱ्या कोणाची मदत करण्यासाठी काम का करतील आणि मी तरी त्यांच्याकडे मदत मागायला का जावं. एका इंटरव्ह्यूमध्ये एम.एस. शिंदे यांची मुलगी अचला यांनी सांगितलं होतं की असं बऱ्याच वेळा झालंय की निर्माते माझ्या वडिलांकडून काम करून घ्यायचे, पण त्याचे पैसे काही द्यायचे नाहीत. आमच्या वाईट परिस्थितीत सुद्धा त्यांनी वडिलांच्या कामाचे पैसे सुद्धा दिले नाहीत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, जी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच एक भाग आहे, तिच्या मार्फत अमेय खोपकर आणि शालिनी ठाकरे यांच्याद्वारे शिंदेच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आणि त्यांच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत मिळाली होती. बॅरिस्टर A.R. अंतुले यांनी देखील दरमहा काही रक्कम देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यासोबतच एक रकमी काही रक्कम देखील पाठवली होती. पण फिल्म इंडस्ट्रीकडून कोणतीच मदत एम.एस. शिंदे यांना अखेरपर्यंत मिळाली नव्हती. जवळपास 100 पेक्षा जास्त फिल्म्स एडिट केलेल्या एडिटरचा अंतिम काळ खूप हालाखीत गेला. अखेर 28 सप्टेंबर 2012 साली एम.एस. शिंदे यांचं निधन झालं.